हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 11वी बायोलॉजीमधील तिसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे किंगडम प्लॅन्टी. आपण पाठीमागच्या लेक्चरपासून ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. त्याचबरोबर आपले पहिले 2 लेक्चर कंप्लीट झाले आहेत. इथे आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही पहिल्या 2 टॉपिकचा अभ्यास करा. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बघूया आपण आता किंगडम प्लॅन्टी. बघा, आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन पहिल्या टॉपिकमध्येच आपण याचा अभ्यास केला होता लिव्हिंग वर्ल्डमध्ये. त्याचबरोबर सिस्टमॅटिकमध्ये आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास केला की 5 किंगडम काय आहेत. त्यामध्ये आपण किंगडम प्लॅन्टी हे पाहिलं होतं, इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर ह्या टॉपिकच्या सुरुवातीलाही आपण किंगडम प्लॅन्टीबद्दल अभ्यास केला आहे, इंट्रोडक्शनमध्ये पाहिला आहे. तुम्ही बघा त्याचा व्हिडिओ, पाठीमागच्या लेक्चरला आपण तो डिटेलमध्ये पाहिला आहे. ॲटोट्रोप या ऑर्गॅनिझमनी डॉमिनंट असणारा हा किंगडम प्लॅन्टी, म्हणजे ह्या पूर्ण किंगडममध्ये प्लॅन्ट्स इन्क्लुडेड आहेत. बघूया आपण ह्या प्लॅन्टचा डिटेलमध्ये अभ्यास करू. बघा, क्लासिफिकेशनमध्ये आपण पाहिलं की किंगडम प्लॅन्टी हे 2 ग्रुपमध्ये आपण डिवाइड केलेत. एक दॅट इज द क्रिप्टोगाम्स अँड फॅनोरोगाम्स. क्रिप्टोगाम इज द सीड नॉट प्रोड्युसिंग प्लांट अँड फॅनोरोग्राम्स आर द सीड प्रोड्युसिंग प्लांट. Cryptogram also divided into the 2 main categories, that is the non-vascular and vascular plant. Okay, non-vascular, that means the plant body are not present, that is thalloid body are present, root, stem, leaf like structure are not present in this type of the plant. That is the mostly these are unicellular are plant are found in this type of the non-vascular plants. Okay, and vascular are the vascular body are present, that is the thalloid are not body is the well developed, root, stem or leaf are well developed. Okay, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण थॅलोफायटा हा डिव्हिजन कंप्लीट केला होता. यामध्ये आपण ब्रायोफायटाचा अभ्यास करणार आहोत. ओके, ठीक आहे. बघू आपण आता ब्रायोफायटा. बघा, ब्रायोफायटा म्हणजे काय आहेत तर डिटेलमध्ये बघू आपण. सुरुवातीला बघा सांगितलं की तिथं दिस आर द मॉसेस ऑर प्लॅन्ट, म्हणजे मॉसेस असणारे, मॉस अशा प्रकारच्या ग्रुपमधील ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण मॉसेस. ग्रुपमधील प्लॅन्टला काय म्हणतो आपण मॉसेस. ब्रायोफायटा दॅट मीन्स मॉसेस प्लॅन्ट, मॉस लाईक प्लॅन्ट आर कॉल्ड ॲज द ब्रायोफायटा. बघा, हे कसे आहेत तर दीज आर द टेरेस्ट्रियल प्लॅन्ट फाउंड इन द मॉइस्ट शेडी प्लेस अँड नीड वॉटर फॉर द फर्टिलायझेशन अँड कम्प्लीट देअर लाईफ सायकल. म्हणजे बघा, हे कसे आहेत तर टेरेस्ट्रियल प्लॅन्ट आहे. म्हणजे जो पाठीमागचा आपण क्लास पाहिला, डिव्हिजन पाहिला, ते कसे होते. दिस थॅलोफायटा आर द ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स. ओके, ऑल प्लॅन्ट्स आर द ॲक्वॅटिक बट दिस प्लॅन्ट आर द टेरेस्ट्रियल. बट हाऊ, म्हणजे ते कसले टेरेस्ट्रियल आहे तर मॉइस्ट प्लेसमध्ये, दलदलमध्ये, चिखलासारख्या प्रदेशामध्ये ते वाढणारे असे मॉइस्ट अँड शेडी प्लेसमध्ये डेव्हलप होणारे टेरेस्ट्रियल प्लॅन्ट आहेत. ओके, बट दे नीड द वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. त्यांचं फर्टिलायझेशनसाठी त्यांना वॉटरची गरज असते. म्हणजे दे कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट. म्हणजे त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी त्यांना वॉटरची गरज आहे, त्याचबरोबर टेरेस्ट्रियलची म्हणजे जमिनीवरची पण ते गरज आहे. म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी त्यांची लाईफ सायकल कंप्लीट होत असते. म्हणजे त्यांची पूर्ण लाईफ म्हणजे व्हेजिटेटिव्ह लाईफ, म्हणजे ते प्लॅन्ट कुठं असणार आहेत तर टेरेस्ट्रियल रिजनमध्ये. ओके, अशा प्रकारचे काय प्लॅन्ट दिसणार आहेत आपल्याला टेरेस्ट्रियल रिजनला. बट फॉर द फर्टिलायझेशन, फॉर द रिप्रोडक्शन, द स्पोर्स आर डेव्हलप्ड इन टू द वॉटर. म्हणजे त्यांचे जे काय स्पोरोफायटिक स्टेज आहे ते कुठं होते, वॉटरमध्ये ते ग्रोथ होत असते. म्हणजे देअर लाईफ सायकल आर कम्प्लिटेड इन टू एन्व्हायरमेंट, टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक. लक्षात येते का बघा. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो आपण ॲम्फिबियस प्लॅन्ट. ॲम्फिबियस म्हणजे कसले, 2 ठिकाणी राहणारे, म्हणजे ॲक्वॅटिकमध्ये आणि टेरेस्ट्रियलमध्ये, जमिनीवरती आणि पाण्यामध्ये. बेडूक कसे दोन्ही एन्व्हायरमेंटमध्ये राहत असतात, तशा प्रकारचे हे प्लॅन्ट आहेत. म्हणजे हे प्लॅन्ट कसे फक्त फर्टिलायझेशनसाठी किंवा त्यांचे जे काय स्पोर्स आहेत ते कुठं जाणार, पाण्यामध्ये. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यांची ग्रोथ कुठं होणार आहे तर त्या चिखलामध्ये, नदीच्या किनारी वगैरे जे काय चिखल दलदलचा मॉइस्ट एरिया असतो, टेरेस्ट्रियल एरिया असतोय, त्या ठिकाणी त्यांची तिथं ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असते. म्हणून त्याला म्हणतो आपण ॲम्फिबियस प्लॅन्ट. ओके, म्हणजे त्यांची लाईफ सायकल कशी आहे बघा. द लाईफ सायकल इज द स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेज. 2 स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये लाईफ सायकल ही कंप्लीट होत असते. एक सांगितले आपल्याला स्पोरोफायटिक आणि दुसरी आहे ती गॅमेटोफायटिक स्टेज. बघा, स्पोरोफायटिक म्हणजे कसली आणि गॅमेटोफायटिक म्हणजे कसली हे आपण बघू आपण. बघा, स्पोरोफायटिक स्टेजमध्ये काय असणार आहे तर अशा प्रकारचे स्पोर इथं तयार झालेले असतात. पहिल्यांदा आपण व्हेजिटेटिव्ह म्हणजे आपले गॅमेटोफायटिक बघू. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्लॅन्ट बॉडी इज थॅलॉइड ऑर लिफी विच रिप्रेझेंटेड इन द गॅमेटोफायटिक जनरेशन. म्हणजे बघा, जे काय व्हेजिटेटिव्ह
त्यांची प्लांट बॉडी म्हणजे व्हेजिटेटिव्ह बॉडी म्हणजे काय की ज्या बॉडीमध्ये रूट स्टेम लीफ अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसत असतं। बघा हे लक्षात घ्या की हे प्लांट कसे आहेत ब्रायोफायटा थॅलॉइड आहेत। थॅलॉइड आहेत म्हणजे काय त्यांच्यामध्ये रूट स्टेम लीफ हे अब्सेंट आहेत, बट द स्ट्रक्चर म्हणजे लीफ सारखं स्ट्रक्चर रूट सारखं स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे। रूट लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज रायझॉइड, लीफ लाईक स्ट्रक्चर आर ऑल्सो प्रेझेंट, स्टेम लाईक स्ट्रक्चर आर ऑल्सो प्रेझेंट म्हणजे अनडेव्हलप्ड ऑर अंडर डेव्हलप्ड रूट स्टेम लीफ आर प्रेझेंट। ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये व्यवस्थित वाढ झालेले रूट स्टेम लीफ नाहीत, अंडर डेव्हलप्ड आहेत म्हणजे इनकम्प्लिटेड डेव्हलपमेंट असणारे रूट स्टेम लीफ आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर लीफ आहेत। अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसते। हे स्ट्रक्चर कुठं दिसते आपल्याला गॅमेटोफायटिक स्टेजला, म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट किंवा व्हेजिटेटिव्ह प्लांट हे कुठं असते तर गॅमेटोफायटिक जनरेशनमध्ये आपल्याला प्लांट हे दिसणार आहे। लक्षात येते? ह्यांच्यामध्ये बघा बॉडी कशी आहे त्यांची थॅलॉइड आहे। थॅलॉइड म्हणजे काय आपण पहिल्या लेक्चरला व्यवस्थितपणे अभ्यासलं होतं की थॅलॉइड म्हणजे काय रूट स्टेम अँड लीफ आर नॉट डेव्हलप्ड बट इन ब्रायोफायटा रूट लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज द रायझॉइड, लीफ लाईक स्ट्रक्चर आर ऑल्सो प्रेझेंट। बघा इथं लीफ लाईक स्ट्रक्चर तिथं दिसतंय आपल्याला, अजून स्टेम लाईक स्ट्रक्चर पण आपल्याला इथं दिसतंय, फक्त त्यांच्यामध्ये काय तर ते अंडर डेव्हलप्ड आहे किंवा अनडेव्हलप्ड आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो आपण मॉडिफाईड थॅलोफायटा किंवा मॉडिफाईड मॉसेस किंवा मॉडिफाईड प्लांट आहेत अशा प्रकारचे। ओके, ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, आपण ते पुढे बघणारच आहोत। बघा आता ह्यांची व्हेजिटेटिव्ह बॉडी तुम्हाला कळाली, व्हेजिटेटिव्ह बॉडीला काय असणार आहे त्यांच्यामध्ये तर root like structure, stem like structure and leaf like structure are present in vegetative body. It is called as the gametophytic generation, and in sporophytic generation the spore producing capsule are present. म्हणजे बघा जेव्हा त्यांची स्पोरोफायटिक जनरेशन सुरू होते त्यावेळेस काय आहे तर एक कॅप्सूल तिथं तयार होते, त्याला काय म्हणतो आपण स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल। याच्यामध्ये काय असणार आहे तर छोटे छोटे स्पोर्स असतात, त्यापासून परत त्यांच्यापासून नवीन हे प्लांट हे तयार होणार आहेत। ओके, लक्षात घ्या स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल आर प्रेझेंट ऑर रिप्रेझेंट इन द स्पोरोफायटिक जनरेशन। बघा लक्षात आलं की दोन जनरेशन यांच्यामध्ये दिसतात आपल्याला, एक आहे ती गॅमेटोफायटिक जनरेशन आणि दुसरी आहे ती स्पोरोफायटिक जनरेशन। परत हे स्पोर कुठं जाणार आहे तर वॉटरमध्ये जाणार आहे, म्हणजे ॲक्वॅटिक कंडिशनला जाणार आहे आणि तिथं त्यांची डेव्हलपमेंट होऊन परत अशा प्रकारचे प्लांट तयार होणार आहेत। लक्षात येते का? आपण ह्या टॉपिकच्या शेवटला आपल्याला याचा लाईफस्टाईलचा किंवा लाईफ जनरेशनचा अभ्यास करायचा आहे, लाईफ सायकलचा ह्या प्लांटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तुम्ही लक्षात ठेवा हे स्पोरोफायटिक जनरेशन आणि गॅमेटोफायटिक जनरेशन ही ब्रायोफायटामध्ये आढळून येत असते। ओके, लक्षात आला? स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल आर फाउंड इन द स्पोरोफायटिक जनरेशन। बघा रायझॉइड्स, हे रायझॉइड कसे आहेत तर इट इज द रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द ब्रायोफायटा। हे रूट लाईक स्ट्रक्चर आहे पण ते काय तर रूट नाही, रूट लाईक का म्हणतोय आपण त्याला, ते रूट सारखं काम करतं वॉटर ऑब्झॉर्बिंगचं, असं प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय तिथं रायझॉइडचं। ओके, रायझॉइड इट इज नॉट रूट बट इट इज द रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द ब्रायोफायटा। आता बघा ह्यांच्यामध्ये दोन टाईप पाहिले आपण, ह्यांच्या ब्रायोफायटामध्ये दोन पॉईंट आहेत, कुठले कुठले तर एक आहे ते लिव्हरवर्ड्स आहेत आणि मॉसेस, असे दोन प्रकार आहेत। त्यामध्ये रायझॉइड्स हे कुठं युनिसेल्युलर इन लिव्हरवर्ड्स आणि अँड मल्टीसेल्युलर इन द मॉसेस, अशा दोन त्यात आढळून येतात। बघू आपण हे डिटेलमध्ये अभ्यास करू। लक्षात ठेवा रायझॉइड्स इट इज द रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द ब्रायोफायटा। ब्रायोफायटाला आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले, दॅट इज द लिव्हरवर्ड्स अँड मॉसेस। ओके, लिव्हरवर्ड्स अँड मॉसेस ह्या दोन ग्रुपमध्ये आपण त्यांना अभ्यास करणार आहोत। बघूया आता पहिला लिव्हरवर्ड्स। ओके, लिव्हरवर्ड्स बघा काय आहेत, इट इज द लोअर मेंबर्स ऑफ द ब्रायोफायटा। ब्रायोफायटातील लोअर मेंबर म्हणतो आपण त्याला इनिशिएटेड ब्रायोफायटा म्हणतो आपण, जिथून ब्रायोफायटाचा जे डेव्हलपमेंट किंवा त्यांची जनरेशन सुरुवात झाली, ब्रायोफायटाची तयार होण्यास सुरुवात झाली, त्यातली हे फर्स्ट मेंब्रेन म्हणतोय, म्हणजेच इट इज द लोअर मेंबर्स ऑफ द ब्रायोफायटा, म्हणजेच ते काय तर इट इज द प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ द ब्रायोफायटा। ओके, आता ह्यांच्यामध्ये पण बघा गॅमेटोफायटिक स्टेज आहे आणि स्पोरोफायटिक स्टेज, अशा दोन्ही प्रकारच्या स्टेजेस दिसणार आहेत आपल्याला। गॅमेटोफायटिक पोसेस द फ्लॅटी बॉडी कॉल्ड ॲज द थॅलस। ओके, गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये काय तर एक प्रकारचं असं प्लेन किंवा फ्लॅट लाईक स्ट्रक्चर आहे। ओके, प्लेन असं फ्लॅटी बॉडी आहे कॉल्ड थॅलस, ह्याला आपण म्हणतोय थॅलस। थॅलस इज ग्रीन डॉर्सोव्हेंट्रली पोस्टेरियर विथ द युनिसेल्युलर रायझॉइड। ओके, आता बघा हे कसं आहे तर एक लीफ सायकल डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटेड, एक पानासारखं स्ट्रक्चर आहे सिंपल असं, आणि त्याच्यामध्ये काय आहे तर एक रायझॉइड्स आहेत, युनिसेल्युलर असे रायझॉइड्स आहेत। आता रायझॉइड्स म्हणजे काय पाहिलं आपण, एक रूट लाईक स्ट्रक्चर
बघा हे दिसते आपल्याला लिव्हरवर्ट, एक आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे रिक्सियाचं. हे काय तर एक लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, आणि ह्याच्या पाठीमागं काय आहे तर रायझॉइड्स आहे, तर रूट सारखं एक स्ट्रक्चर आहे. लक्षात आलं. लिव्हरवर्ट, इट इज द लोअर मेम्ब्रेन ऑफ ब्रायोफायटा, इट इज द प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ द ब्रायोफायटा. आणि गॅमेटोफायटिक स्टेज म्हणजे यांच्या गॅमेटोफायटिक स्टेजला म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये प्लांट बॉडी काय दिसणार आहे आपल्याला, थॅलस दिसणार आहे. ओके, थॅलस म्हणजे कसले तर अनडिफरन्शिएटेड बॉडी पार्ट, म्हणजे यांच्यामध्ये लीफ स्ट्रक्चर, लीफ, स्टेम किंवा रूट असं स्ट्रक्चर नाही, पण कसं आहे तर थॅलस आहे. म्हणजेच कसं आहे तर त्याच्यामध्ये लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, आणि त्याच्यामध्ये एक रायझॉइड्स आपल्याला दिसणार आहेत, रूट लाईक स्ट्रक्चर दिसते आपल्याला. आणि हे एक्झाम्पल काय आहे तर रिक्सिया. ओके, रिक्सिया एक त्यांच्यामध्ये एक्झाम्पल आहे. दुसरा एक आपल्याकडे टाईप आहे तो हॉर्नवर्ट. ओके, हॉर्नवर्ट. आता हे काय बघा, दिस आर द मेम्ब्रेन प्रोसेसिंग फ्लॅट लाईक थॅलस, म्हणजे यांचा थॅलस कसं आहे फ्लॅट आहे. ओके, जे काय त्यांचं बॉडी, मेन बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे फ्लॅट आहे, बट देअर इज द थॅलस प्रोड्युसिंग द हॉर्नी स्ट्रक्चर, म्हणजे इथं एक हॉर्न म्हणजे शिंगासारखं काहीतरी स्ट्रक्चर प्रोड्यूस होते. ओके, बघा त्यांच्या बॉडीवरती थॅलसवरती त्या एक असं शिंगासारखं स्ट्रक्चर दिसले, हॉर्न लाईक स्ट्रक्चर. इट स्ट्रक्चर आर प्रोड्युस्ड, दिट इज द स्पोरोफाइट. म्हणजे जे आपण मगाशी पाहिलं होतं की स्पोरोफायटिक जनरेशनला स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल तयार होतं, ते कॅप्सूल आहेत. हे कसे आहेत तर हॉर्न आहे सारखे, म्हणजे शिंगासारखे दिसतात, म्हणून याला काय म्हणतो आपण हॉर्नवर्ट. ओके, हॉर्नवर्ट का बरं म्हणतो आपण ह्याला, बिकॉज हॉर्न लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट अँड दिस इज द स्पोरोफाइट. द स्पोरोफाइट इज द हॉर्न लाईक, म्हणजे हे स्पोरोफाइट कसे शिंगासारखे इथं डेव्हलप झालेले दिसतात. ह्यामध्ये परत काय होणार आहे, स्पोर तयार होणार आहेत, परत त्यांची ती फर्टिलायझेशन होऊन त्यांची लाईफ सायकल ही कंप्लीट होणार आहे. लक्षात आलं. ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे अँथोसेरॉस, ब्रायोफायटामधील एक एक्झाम्पल हॉर्नवर्टसाठी अँथोसेरॉस. लक्षात आलं का, सोपं आहे अँथोसेरॉस. ओके, आता नेक्स्ट बघा आपल्याकडे कोणता आहे तर मॉसेस, मेन त्याच्यामधला किंवा मॉडिफाईड ब्रायोफायटा म्हणतो आपण त्याला मॉसेसला. ओके, मॉसेस, इट इज अ ॲडव्हान्स्ड मेंबर ऑफ द ब्रायोफायटा विच पोसेस द इरेक्ट प्लांट बॉडी. ॲडव्हान्स्ड म्हणजे हा फुल्ली मॉडिफाईड प्लांट बॉडी ब्रायोफायटा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय इरेक्ट बॉडी दिसते, म्हणजे बघा पूर्ण असं प्लांटसारखं त्यांच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय. ओके, आता प्लांट बॉडी तर काय आहे तर इरेक्टेड आहे दिसतं आपण त्याला. त्याच्यामध्ये बघा प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज आपल्याला इथं दिसते. बघा ह्यांच्यामध्ये काय तर दोन स्टेजेस दिसते, एक आहे ती प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज. बघा द प्रोटोनेमा स्टेज इज द पोस्चर ग्रीन ब्रँच्ड अँड फिलामेंटेड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ज्युएलिन गॅमेटोफाइट. म्हणजे यांची जी काय प्रोटोनेमा स्टेज आहे ती कशी आहे तर एक आपल्याला पोस्चर म्हणजे ग्रीन दिसते, त्यामध्ये काय आहे तर ब्रँच आहे, फिलामेंटस आहे, म्हणजे फिलामेंट किंवा एखाद्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, अँड इट इज कॉल्ड ॲज द ज्युएलिन गॅमेटोफायटिक स्टेज. हे आपण बघू डिटेलमध्ये परत, तर तुम्ही आता लक्ष देऊ नका त्याकडे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा काय की त्याचा प्रोटोनेमा स्टेजला काय असतं तर एक इरेक्ट बॉडी दिसते आपल्याला की ते कसे फिलामेंटस आहे, ते कसे ग्रीन आहे. ओके, ह्यामध्ये ग्रीन आहेत आणि लिफी सारखे तिथं पार्ट आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये लिफी नेक्स्ट स्टेजला म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोटोनेमा स्टेज नंतर कोणती स्टेज दिसते आपल्याला लिफी स्टेज. ह्या स्टेजमध्ये काय होणार आहे लिफी स्टेज, द मेनी बर्ड्स अँड लिफी स्टेज प्रोड्यूस द इच बर्ड, म्हणजे ह्याच्यामध्ये बर्ड्स येणार आहेत आणि त्या बर्ड्सपासून लीफ सारखे स्ट्रक्चर तिथं आपल्याला प्रोड्यूस झालेले दिसणार आहेत. इट बिअर द मेनी बर्ड्स अँड आफ्टर द बर्ड्स आर ट्रान्सफर्ड इन टू द लिफी स्टेज. म्हणजे बघा हे काय असणार आहे तर नॉर्मल प्रोटोनेमा स्टेज दिसले आपल्याला. ह्यामध्ये काय होणार आहे तर हळूहळू छोटे छोटे बर्ड्स येणार आहेत, त्या बर्ड्सपासून काय होणार आहेत परत लीफ तयार होणार आहेत, लीफ लाईक स्ट्रक्चर म्हणू आपण इथं, लीफ लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस होणार आहे. आणि त्या लीफ लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस झाल्यानंतर त्याला म्हणतो आपण लिफी स्टेज. ओके, लिफी स्टेज इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम ईच बर्ड. अशा प्रकारे दोन त्यांच्यामध्ये स्टेजेस आपल्याला दिसल्या आणि ह्या पूर्ण स्टेजला काय म्हणतो आपण गॅमेटोफायटिक जनरेशन. ओके, गॅमेटोफायटिक मध्ये काय दिसणार आहे आपल्याला एक नॉर्मल प्लांट बॉडी कशी असते की ज्याच्यामध्ये रूट असतात, स्टेम असतात आणि लीफ असतात, अशी नॉर्मल बॉडी तिथं दिसणार आहे. ओके, पण हे कसे आहेत तर अनडेव्हलप्ड आहे, कारण ब्रायोफायटा कसे आहेत तर कसे आहेत तर आपल्याकडे थॅलड आहेत. थॅलड म्हणजे काय तर रूट, स्टेम, लीफ आर नॉन डेव्हलप्ड, अंडर डेव्हलप्ड म्हणतो आपण त्याला, की त्याच्यामध्ये रूट, स्टेम आणि लीफची डेव्हलपमेंट होत आहे किंवा इनकम्प्लिटेड आहेत. ओके, ही हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे कळालं, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे लक्षात ठेवा की ज्या बॉडीमध्ये, ज्या प्लांट बॉडीमध्ये लीफ सारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय, स्टेम सारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय आणि रूट सारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय, अशा स्टेजला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. बघा हे आपल्याला नॉर्मल प्लांटमध्ये दिसतंय,
लीफ सारखे पार्ट आहे, तिथं रूट सारखा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टेम सारखा पार्ट आहे. इट इज द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑफ दिस टाइप ऑफ द ब्रायोफायटा. ह्यातले 2 स्टेज लक्षात आले आपल्या तुम्हाला. तर प्रोटोनेमा स्टेज म्हणजे तिथं एक काय असणार आहे, एक फिलामेंटस ब्रँचड स्ट्रक्चर असणार आहे. आफ्टर दिस स्टेज द leafy stage is the initiated with the help of the small bird appearing on the body of the protonema, and these birds are get transferred into the leaf, and leafy stage is the start. This is modified into the vegetative propagation. After the vegetative propagation there is the formation of the sporophyte. Okay, sporophyte generation contain the spore producing capsule that produce the spores. Okay, बघा ह्यांच्यामध्ये काय काय बघतो आपण की लिफी स्टेज कशी असते बघा. आता ह्याची लिफी स्टेज कशी पाहिली की आपण द लिफी स्टेज हॅज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक, त्याला काय म्हणतो आपण कॅलॉइड. बघा लिफी स्टेज बघा ही त्यांची दिसते आपल्याला. लिफी स्टेजमध्ये काय काय दिसणार आपल्याला, लीफ लाईक स्ट्रक्चर पाहिलं आपण, स्टेम लाईक स्ट्रक्चर एक दिसते आपल्याला आणि त्याला काय म्हणतो आपण कॉलाइड. द मेन एक्झेल बिअरिंग द स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज फॅलॉइड. आणि हे जे काय लीफ लाईक स्ट्रक्चर दिसते बघा छोटे छोटे इथं लीफ सारखे स्पायनी किंवा स्पायरल जे काय आपल्याला लीफ सारखे स्ट्रक्चर दिसते त्याला म्हणतो आपण फॅलॉइड. ओके, म्हणजे ह्याचा हा जो काय स्टेमचा रिजन आहे, स्टेम सारखा जो काय स्लेंडर पार्ट आहे त्याला म्हणतो आपण कॉलाइड, आणि जो काय लीफचा स्ट्रक्चर आहे किंवा लीफ लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतो आपण फॅलॉइड्स. ओके, हे 2 लक्षात ठेवा पॉईंट, कॅलॉइड्स अँड फॅलॉइड्स. कॅलॉइड्स इज द लिफी स्टेज स्लेंडर स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतो आपण कॉलाइड, आणि जे काही लीफ लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती त्याला म्हणतो आपण फॅलॉइड्स. ओके, सिंपल आहे, अगदी सिंपल आहे, काहीच अवघड नाही यामध्ये. इट इज अ फिक्स्ड विथ द सॉइल अँड मल्टीसेल्युलर ब्रँचड रायझाइड. म्हणजे हे कुठं आहे तर एखाद्या सॉइलमध्ये फिक्स्ड आहेत आणि त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर रायझाइड दिसतात आपल्याला इथं. ओके, मल्टीसेल्युलर रायझाइड रूट लाईक स्ट्रक्चर आहे तिथं, मल्टीसेल्युलर रायझाइड्स आर तिथं देअर आर फॉर्मिंग. दिस स्टेज बिअर द सेक्स ऑर्गन्स, म्हणजे ह्याच्यामध्ये लीफ आहेत किंवा ते स्पोर आपल्याला तिथे दिसतात म्हणून आपण त्याला सेक्स ऑर्गन सारखे स्ट्रक्चर तिथं फॉर्म झालेले दिसतात. प्लॅन्टमधील ते एक डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असे पार्ट आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं आहे बघा, फ्रॅगमेंटेशन. ओके, इथं 10वीमध्ये आपण फ्रॅगमेंटेशन काय आहे हे आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज द प्लांट बॉडी become fragments are formed and these fragment develop independently. फ्रॅगमेंटेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. त्यानंतर दुसरं कोणतं आहे तर बडिंग, हे त्याच्यामध्ये दिसते. आणि सेकंडरी प्रोटोनेमा, बडिंग मार्फत पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते आणि फ्रॅगमेंटेशन ह्या 2 टाईपमध्ये आपल्याला ह्या ब्रायोफायटामध्ये म्हणजेच मॉसमध्ये रिप्रोडक्शन झालेलं दिसते आपल्याला. एक्झाम्पल बघा आपल्याला काय दिले, फुनेरिया. हे जे काय प्लॅन्ट आहे ते कशाचं आहे, फ्युनेरियाचं आहे. तुम्हाला अजून ह्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही काय करा, गुगलवरती फ्युनेरिया हा नाव सर्च करा आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्टची तुम्ही डाटा गोळा करा, कलेक्ट करा. तुम्हाला काही अजून अडचण असेल तर मला लगेच कमेंटमध्ये विचारा. बघा ह्यामध्ये आपण पाहिले ब्रायोफायटा, डिव्हिजन ब्रायोफायटा हे आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे. त्या ब्रायोफायटामध्ये आपण 2 एक्झाम्पल पाहिले. त्यामध्ये कोणता होता, एक लिव्हरवर्ड्स आणि हॉर्नवर्ड, त्याचबरोबर मॉसेस. बघा ब्रायोफायटा, इट इज द amphibians ऑफ द प्लॅन्ट. they complete their life cycle in the 2 environment, that is aquatic and terrestrial, so these are called as the amphibians of the plant. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टेरिडोफायटा, इट इज द वस्क्युलर प्लॅन्टला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असल्यास मला लगेच कमेंटमध्ये विचारा व आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण टेरिडोफायटा. ठीक आहे, थँक्यू.